हरिश्चंद्र एक शेतकरी होता. त्याला 3 मुलं होती. तिघही खूप कामचोर होते. त्यांना घरी आणि शेतात काम करायचं नव्हतं. त्यांना फक्त बाजारात बसून मस्ती करायची होती. एक दिवस तिघे हरिश्चंद्राने खूप बोलल्यावर काम करत होते. बेटा, तुम्ही असे वागलात तर तुमच्याशी लग्न कोण करणार? तुमचं घर कसं चालणार? बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमची लग्न होतील. हो बाबा, फक्त तुम्ही आम्हाला शेतावर काम करायला सांगू नका. आम्हाला हे काम करायला लाज वाटते. हो तर बेटा, ठीक आहे, हे काम करू नका. कुठे बाहेर जाऊन पैसे कमवा, तेव्हाच तर घर चालेल ना, आणि तुमचं लग्नही होईल. तिघे भाऊ आपसात बोलतात. तेव्हा राजू म्हणतो, बाबा, रोज रोज काहीतरी काम करा, कामचोर कामचोर म्हणून त्रास देतात. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त पहाच, आमची लग्न चांगल्या मुलींसोबतच होतील. ठीक आहे बाळा, तुम्ही आता मोठे झाला आहात. मी तुम्हाला किती वेळा समजावून सांगू, पुढे तुमची मर्जी. एक दिवस तिघ भाऊ चौकात बसून आपापसात बोलत असतात. तेव्हा विशाल म्हणतो, दादा, किती सुंदर मुली बाजारात फिरत असतात. आता आपल्याला लग्न करायला हवं. आपलं वयही वाढत चाललं आहे ना. तिघही घरी येऊन आपल्या बाबांना सांगतात, बाबा, तुम्ही आमचं लग्न करून द्या. घरात सून आली तर घरातली कामे सोपी होऊन जातील आणि आम्हाला वेळेवर जेवायलाही मिळेल. बेटा, तू बरोबर बोलतो आहेस, पण तुमच्याशी लग्न कोण करणार? कुणाकडेही मुलगी मागायला गेलो तर ते लोक विचारतील, मुलगा काय करतो? तेव्हा मी काय उत्तर देणार आहे? हा बाबा, सांगून टाका ना की मुलं शेतात खूप कष्ट करतात आणि धान्य उगवून बाजारात विकतात. हरिश्चंद्र असंच बोलतो. त्यामुळे मुलीकडचे लग्नाला होकार देतात. मग काही दिवसांनी लग्न होतात. घरात 3 सुना येतात. काही दिवस गेल्यावर सगळ्या बायका त्यांच्या नवऱ्यांना काम करायला सांगू लागल्या. ऐकलं का? तुम्ही बाजारात जाऊन काही काम का नाही करत? आपला खर्चही वाढतो आहे. तुम्ही काही काम करतच नाही आणि आता तर मी गरोदरही आहे. हो ना, तुम्ही कुठे बाहेर जाऊन एखादं काम का नाही करत आहात? तुम्ही कमवत नसल्यामुळे मी मेकअप करायलाच विसरत चालले आहे. त्यामुळे माझा चेहरा किती खराब होत चालला आहे. अहो, ऐकलं का? तुम्ही तर काम करणार नाही, मग मलाच बाहेर घेऊन चला. मीच काहीतरी काम करेन आणि माझा खर्च उचलेन. दादा आणि बायका खूप टॉन्ट मारतात आणि प्रेमही करत नाहीत. बघावं तेव्हा भांडतच असतात. भाई, मला वाटतं की आता काही करावं लागेल. एखादा सोपा उपाय शोधूया ज्यात जास्त कष्टही नसतील आणि पैसेही मिळतील. हो बाबा विशाल, तू बरोबर बोलतोयस. आता पत्नी तर आहे, पण रोजच भांडतच असते. हरिश्चंद्र मुलांची ही स्थिती पाहून काळजीत पडला होता. तो खूप म्हातारा झाला होता आणि एक दिवस त्याचं निधन होतं. बाबा, तुम्ही आम्हाला सोडून का चालला गेलात? हो बाबा. मग तिघे भाऊ मिळून पित्याचा अंत्यसंस्कार करतात आणि एक दिवस चौकात बसून विचार करत होते की काय काम करावं. तेव्हाच त्या बाजारात काही छक्क्यांना पैसे मागताना पाहून ते विचार करू लागले. दादा, आपणही असंच एखादं काम केलं तर? हो दादा. दादा, माझ्याकडे आणखी एक आयडिया आहे. आपण मुलींसारखं स्कर्ट घातलं तर? आपले सुंदर सुंदर पाय पाहून लोक आपल्याला जास्त पैसे देतील. हो रे, तुझी आयडिया तर खूप चांगली आहे. मग तिघे भाऊ सलून मध्ये जातात आणि त्यांच्या हातापायावरचे केस काढून टाकतात. भाऊ, या मुलींनाही किती दुखत असेल ना? हे केस काढायला किती त्रास होत असेल ना? खूपच कठीण काम आहे. काय भाऊ, तुम्हा लोकांना पण मुलगी बनायचं आहे का? म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल एवढा विचार करताय आणि हे सगळं करताय? नाही दादा, असं काहीही नाहीये. आम्ही पाहिलं की तुझ्या दुकानात ही नवीन फॅसिलिटी आहे, म्हणून विचार केला करून बघूया एकदा.
मग तिघे भाऊ सलून मधून निघून कपड्यांच्या दुकानात जातात आणि स्कर्ट विकत घेऊन येतात. बाबांनो, आपल्याला हे आपल्या बायकांपासून लपवावं लागेल. त्यांनी पाहिलं तर 10 प्रश्न विचारतील आणि मग आपल्याला टॉन्ट मारतील. हो भाऊ. मग एक दिवस तिघे भाऊ त्यांच्या बायकांना हे सांगून घरातून जातात की ते शहरात कामासाठी चालले आहेत. भाऊ, आपण आपल्या बायकांना खोटं बोलून शहरात आलो आहे, पण इथे आपल्याला काम मिळेल. हो बाबा, खूप चालेल आपलं काम. तू फक्त पाहत राहा. मग तिघे भाऊ तयार होऊन एक दिवस हे काम करायला निघून गेले आणि त्या दिवशी तिघांनी खूप पैसेही कमावले. हे पाहून तिघे खूप खुश झाले. दादा, खूप चांगली पद्धत आहे ही पैसे कमवायची. असं करत त्यांना 1 महिना होतो आणि तिघे ढीगभर पैसे गोळा करतात. मग एक दिवस ते त्यांच्या बायकांना खूप पैसे पाठवतात. बायका पैसे मिळाल्यावर त्यांना गावातून फोन करतात, त्यांच्याशी बोलतात. काय बात आहे हो, एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब लागला आहे का? एवढ्या लवकर पैसे कसे कमवलेत ते? हो, तुम्ही असंच काहीतरी समजा. तुम्ही काही चुकीचं काम तर करत नाही आहात ना? नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू नये. नाही ग बाई, तुम्ही फक्त पैसे मोजा आणि आपलं काम करा. पैसे कुठून येत आहेत हा विचार करू नका. मग एक दिवस असं करताना त्यांना सिग्नलवर पोलिसांनी पकडलं आणि जेलमध्ये टाकलं आणि ही बातमी त्यांच्या बायकांना कळवली गेली. हे ऐकताच त्यांच्या बायका लगेच तिथे आल्या. बघा, तुमचे पती सिग्नलवर स्कर्ट घालून किन्नर बनून पैसे मागतात. काय हो, तुम्ही हे काय करत होतात? पाहिलत ना वाईट कामाचं वाईट फळ? आता घ्या, हे सगळे पैसे तुम्हाला इथून सोडवायलाच खर्च झालेत. मग तिन्ही भावांनी त्यांच्या बायकांची माफी मागितली आणि म्हणाले की आता आम्ही असं कोणतंच काम करणार नाही. चला, आता आपण घरी जाऊन शेतावर काम करून आनंदात राहू. हो हो, उशिरा का होईना तुमचे डोळे तरी उघडले. हो ताई, तू बरोबर बोलते आहेस. मुलांनो, म्हणून आपण नेहमी मेहनत करायला हवी आणि एखाद्या सोप्या मार्गाने पैसे कमवायचा विचार करू नये.